कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने नागपुर में चाणक्य के इस्तीफे पर तीखी प्रतिक्रिया देते हुए कहा कि अंधविश्वास और बौद्धगिरी में विश्वास रखने वाले व्यक्ति महिलाओं को न्याय नहीं दे सकता, इसलिए उनका पद पर बने रखना उचित नहीं था। उन्होंने इस मामले में जुड़े अन्य लोगों की जांच की मांग की और उन्होंने कहा कि कथित आरोपी खरात के संपर्क में आए सभी लोगों के कॉल रिकॉर्ड की भी जांच होनी चाहिए। हे बघा, चाकणकरांचा राजीनामा हे होणारच होता, कारण त्या ज्या पदावर काम करत होत्या, कार्यरत होत्या, त्या पदावर राहून हे असे अशोभनीय म्हणजे भोंदू बाबाच्या चक्करमध्ये इतकी मानसिक गुलामी पत्करणं आणि त्या पदावर राहून महाराष्ट्रातील महिलांना त्या न्याय देऊ शकत नव्हत्या, ज्यांचा विश्वास ज्योतिषावर आहे, ज्यांचा विश्वास बंधुगिरीवर आहे, ज्यांचा विश्वास अशा अनिष्ट प्रथेवर आहे, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या महिलांच्या अन्यायाविरुद्ध त्या न्याय देण्याची भूमिका स्वीकारूच शकत नाही। खरं तर त्यांचा राजीनामा झाला, पण आता या लिंगपिसाट खराताबरोबर असलेले बाकीचे काही नवरत्न जे आहेत, ज्यांचे फोटो किंवा त्यांच्याशी संपर्क येत आहे, आज त्यांची अफाट अशी प्रॉपर्टी आहे त्या बंधूंची, खरातांची, आणि या सर्वांची मला वाटतं की जे त्यांच्या संपर्कात आले त्यांचा CDRच तपासला पाहिजे आणि CDR तपासून काय कृत्य केलेत, काय संवाद झाला आणि कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये राहून अनेक मंत्र्यांनी त्यांच्या आहारी जाऊन कुठले कृत्य केलेत याची माहिती महाराष्ट्राला कळली पाहिजेत आणि त्यांनाही दूर केलं गेलं पाहिजे, त्यांनीही राजीनामा दिला पाहिजे, अशी आमची स्पष्ट मागणी आहे। अरविंद शिंदे जिल्हाध्यक्ष आहे काँग्रेसचे पूर्वी, त्यांनी रघुनाथ चाकणकर यांचं समर्थन केलेलं आहे। नाही, कोण समर्थन केलं आहे त्यांचा वैयक्तिक विषय असू शकतो। अरविंद शिंदे कोण आहे, कुठला आहे, तो त्याचा वैयक्तिक असू शकतो संबंध अरविंद शिंदेचा, पण हे सर्व महाराष्ट्रातील काल पाहिलं आपण, त्या बर्नेजींना केवढं ट्रोल केलं गेलं आणि ज्या पद्धतीनं हे सगळे त्या महाराजांच्यावर श्रद्धा ठेवून किंवा अंधश्रद्धा ठेवून, श्रद्धा कसली मोमलाची, अंधश्रद्धा ठेवून ज्या पद्धतीनं वागलेत, त्यातून महाराष्ट्राची नाचक्की झाली आहे, सरकारची नाचक्की झाली आहे महाराष्ट्राच्या। त्यामुळे ही कारवाई इथपर्यंत आली। काल मला माहीत झालं की हे प्रकरण ज्यांनी काढलं आहे त्यांनाच काल अटक केली, म्हणजेच खराताचं प्रकरण दाबायचं आहे असा एकूण सरकारचा इरादा दिसतो आहे। ज्यांनी हे प्रकरण उकरून काढलं किंवा माहिती लोकांच्या पुढे पोहोचवली, पोलिसापर्यंत पोहोचवली, पोलिसावर या प्रकरणात प्रचंड दबाव आहे। कोण किती काही म्हणू देत, जे मोठे मासे या जाळ्यात खरातांच्या अडकले आहेत, त्यामुळे हे प्रकरण दाबून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो। परवाच्या अधिवेशनामध्ये या खराताची वरात कशी निघेल हे आम्ही तिकडे सांगू। चाकणकरच्या राजीनाम्यामध्ये तिनं वैयक्तिक कारणानं राजीनामा दिला असं म्हटलेलं, तुम्हाला वाटतंय वैयक्तिक कारण आणि यानंतर विरोधी पक्ष म्हणून कोण तुमच्या टार्गेट असणार राजीनामा? नाही बघा, वैयक्तिक नाही तर काय, मी खरातामुळे राजीनामा दिला म्हणून चाकणकर सांगतील? सगळ्याला माहीत आहे खरातावर त्यांची जी काही उधळण होती, हा पाय धुण्याची, छत्री धरण्याची, ते अंधश्रद्धेची, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला। आता पुढचे टार्गेट कोण, तर हे आमच्याकडे सगळी माहिती आहे। सोमवारला हाऊस सुरू होतो, त्यावेळेस हे प्रकरण आम्ही मांडू जनतेपुढे, मग आपल्या अधिवेशनामध्ये।